नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. 10th SSC बोर्ड मॅथमॅटिक्स 1 चा पेपर झाला, गणित भाग 1 चा पेपर झाला. आता गणित भाग 2 बरोबर सेम प्रिपरेशन साठी फक्त 1.5 दिवसच हातात आहेत. परवा दिवशी पेपर आहे 7 मार्चला बरोबर. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, जसा M1 होता तसा M2 नसणार आहे. M2 थोडासा डिफिकल्ट राहील. प्रिपरेशन पण आपल्याला नेक्स्ट लेवलच करावं लागेल. आता सुरुवातीला पेपर पॅटर्न समजून घेऊ, त्यानंतर चॅप्टर वाइज अनालिसिस समजून घेऊ, नंतर एक्झॅक्टली प्रिपरेशन कसं करायचं ते समजून घेऊ. सोबतच तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पण सांगणार आहे. सो व्हिडिओ एंडिंग पर्यंत बघताल. आता पेपर पॅटर्न कसा राहतो, क्वेश्चन 1 सिलेक्ट अँड अल्टरनेटिव्ह MCQ, नंतर सॉल्व. पहिला क्वेश्चन A वाला 4 मार्क्स साठी, B वाला 4 मार्क्स साठी, टोटल झाले 8 मार्क्स. नंतर क्वेश्चन 2A त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची, कृती पूर्ण करा 4 मार्कांसाठी. नंतर सॉल्व 4 क्वेश्चन सॉल्व करायचे 8 मार्क्ससाठी, टोटल झाले 12 मार्क. म्हणजेच क्वेश्चन 1 आणि 2 हे 50% मार्क देणारे आहेत. म्हणजे या ठिकाणी आपले 20 मार्क्स फिक्स झाले बरोबर. आता हे क्वेश्चन एकदम इझी असतात, बेसिक कन्सेप्ट, बेसिक फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन असतात आणि इझी टू अंडरस्टँडिंग. आता अंडरस्टँडिंग म्हणजेच काय, तर क्वेश्चन 2 मध्ये आपल्याला प्रॉपर 4 क्वेश्चन सिलेक्ट करता आले पाहिजेत. ते सिलेक्ट करण्यासाठी क्वेश्चनचं अंडरस्टँडिंग, तो क्वेश्चन कुठल्या चॅप्टर मधला आहे हे समजणं गरजेचं आहे. मग हे जे क्वेश्चन असतात हे इझिली आपण अंडरस्टँड करू शकतो. जे आन्सर लिहिणार आहात ते 4 ते 5 स्टेप मध्ये सहज होऊन जाईल. कळलं नक्की. म्हणजे पहिले 2 क्वेश्चन आपल्यासाठी महत्वाचे. नंतर ऍक्च्युअल पेपर स्टार्ट. सगळ्यात महत्वाचा झोन इथून सुरू होतो. या ठिकाणी आपल्याला पुरेपूर वर्षभर तुम्ही जो अभ्यास केलाय तो आठवायचा आहे. क्वेश्चन 3A कंप्लीट द ऍक्टिव्हिटी, एक ऍक्टिव्हिटी करायची 3 मार्क्स साठी. त्यानंतर क्वेश्चन B सॉल्व, 2 क्वेश्चन सॉल्व करायचे 3 मार्क्सचे 6 मार्क्स साठी. त्यानंतर क्वेश्चन 4 परत 4 मार्क्सचे 2 क्वेश्चन असणार आहेत 8 मार्क्स साठी. नीट जर विचार केला तर क्वेश्चन 3 आणि क्वेश्चन 4 हे थेरम बेस्ड क्वेश्चन असतात. जे IMP क्वेश्चन्स तुम्हाला सांगणार आहे त्या IMP क्वेश्चन्स वरती विचारले जातात. प्रोसेस पण त्यांची सेमच राहते. कधी कधी फॉर्म्युला बेस्ड पण क्वेश्चन येऊ शकतो, पण त्याचं आन्सर लॉंग असेल. म्हणजेच 1.5 ते 2 पेजचं सोल्युशन त्याचं लिहावं लागेल एकदम प्रॉपर स्टेप्स केल्या तर. नंतर अजून एक महत्वाची गोष्ट तुमच्यासाठी, हे क्वेश्चन टेक्स्टबुक मधलेच असतात. टेक्स्टबुकच्या बाहेरचे क्वेश्चन यामध्ये येत नाहीत, टेक्स्टबुक मधलेच येतात. कन्सेप्ट पण टेक्स्टबुकचीच असते, फक्त विचारण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते. नंतर क्वेश्चन नंबर 5 हा क्वेश्चन इझीच असतो. ऐकून घ्या, M1 ला जसा हार्ड असतो तसा M2 ला नसतो. हा क्वेश्चन इझीच असतो, फक्त त्याच्यामध्ये एक छोटीशी ट्विस्ट असते. ती जर ट्विस्ट तुम्हाला समजली तर तुम्ही हा क्वेश्चन पण इझिली अटेंड करू शकता. मग महत्वाची गोष्ट काय, ती जी ट्रिकी लँग्वेज आहे ना ती आपल्याला समजली पाहिजे. ट्रिकी लँग्वेज समजली की इझिली तो क्वेश्चन सहज सॉल्व्ह होतो आणि हा क्वेश्चन 1 पेज मध्ये इझिली होऊन जातो, गिवन टू फाइंड सोल्युशन सहित. नंतर या क्वेश्चन साठी थेरम, फॉर्म्युला आणि कन्सेप्ट या पक्क्याच पाहिजे. कारण कुठली कन्सेप्ट यूज होईल हे सांगता येत नाही. कधी कधी 2-3 कन्सेप्ट पण यूज होतात, कधी कधी 2-3 चॅप्टरच्या कन्सेप्ट पण लागू शकतील. म्हणजेच पायथागोरस थेरम पण वापरला जाईल आणि सर्कल पण वापरला जाईल. कधी कधी पायथागोरस थेरम पण असेल आणि सिमिलॅरिटी पण असेल, कधी कधी सिमिलॅरिटी पण असेल सोबत सर्कल पण असेल. अशा टाईप मध्ये हा क्वेश्चन डिझाईन केलेला असतो. म्हणजेच हा क्वेश्चन आउट ऑफ टेक्स्टबुक येऊ शकतो. मग अप्रॉक्सिमेटली जर बघितलं तर 37 मार्क्स हे टेक्स्टबुक मधले आहेत आणि 3 मार्क्स पकडूया की ते आउट ऑफ टेक्स्टबुक आहेत. म्हणजेच टेक्स्टबुकचं प्रिपरेशन करणं आणि टेक्स्टबुक मधलं प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करणं आपल्यासाठी मॅन्डेटरी आहे. कळलं नक्की. आता चॅप्टर वाईज वेटेज बघा, म्हणजे एक्झॅक्टली समजून येईल कुठल्या चॅप्टरला किती वेळ द्यायचा आहे. सिमिलॅरिटी 10 मार्क, नंतर पायथागोरस थेरम 7 मार्क, सर्कल 12 मार्क, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन 7 मार्क, त्यानंतर कोऑर्डिनेट जॉमेट्री 7 मार्क, नंतर 6वा चॅप्टर ट्रिग्नोमेट्री 7 मार्क. माझ्याकडून हे चॅप्टर वर खाली झालेत. ट्रिग्नोमेट्री 6वा आहे आणि कोऑर्डिनेट जॉमेट्री 5वा आहे, पण दोघांना पण वेटेज काय आहे, सेमच आहे. त्यानंतर मेन्सुरेशन 10 मार्क साठी. आता हे विथ ऑप्शन वालं वेटेज आहे, हे व्हॅरीही होऊ शकतं, पण इनडायरेक्टली हे वेटेज आपल्याला काय सांगतंय की बाबा पहिला चॅप्टर, त्यानंतर 3रा चॅप्टर आणि 7वा चॅप्टर आपल्यासाठी महत्वाचा आहे बरोबर. आता अजून एक महत्वाची गोष्ट, चॅप्टरला नीट जर अनालिसिस केलं तर हे समजतंय की सिमिलॅरिटी, पायथागोरस थेरम आणि सर्कल म्हणजे पहिले 3 जे चॅप्टर आहेत हे थेरम बेस्ड चॅप्टर आहेत आणि तिथून पुढचे चॅप्टर म्हणजेच कोऑर्डिनेट जॉमेट्री, ट्रिग्नोमेट्री, मेन्सुरेशन हे फॉर्म्युला बेस्ड चॅप्टर आहेत. म्हणजे यांचे फॉर्म्युले पक्के पाहिजेत आणि यांच्या थेरम्स पक्के पाहिजेत. कळलं नक्की.
नक्की समजलं. आणि त्यातल्या त्यात चॅप्टर नंबर 1 आणि चॅप्टर नंबर 2 इझी आहे. याही ठिकाणी चॅप्टर नंबर 6 ट्रिग्नोमेट्री, चॅप्टर नंबर 5 कोऑर्डिनेट जॉमेट्री इझी आहे. त्यामुळे यांचं प्रिपरेशन कमी वेळेत होऊन जाईल. आता हे चॅप्टर पण इझीच आहेत, फक्त प्रॉब्लेम असा आहे की हे लेंदी आहेत, म्हणजेच 5-5 प्रॅक्टिस सेट ह्यांच्यामध्ये आहेत. त्यामुळे ह्यांचं प्रिपरेशन करायला आपल्याला टाइम जास्त द्यावा लागेल. कळलं नक्की? समजलं? आता एक्झॅक्टली 1.5 दिवसामध्ये कसं प्रिपरेशन करणार? सगळ्यात पहिलं आजचा दिवस खूप जास्त महत्वाचा आहे, कारण ह्या दिवशी आपल्याला इझी चॅप्टर पूर्ण करायचे आहेत. बघा, 2nd, 4th, 5th आणि 7th 4 चॅप्टर सहज पूर्ण होतात. आता ह्याच्यामध्ये 2च प्रॅक्टिस सेट आहेत, ह्याच्यामध्ये पण 2च प्रॅक्टिस सेट आहेत. त्यामुळे हे 2 चॅप्टर प्रिपेअर करायला जास्त वेळ नाही लागणार. हे थोडे लेंदी आहेत मान्य, पण आजच्या आजच पूर्ण करायचा प्रयत्न करा. आता जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला मी पुढे सांगणार आहे त्या क्वेश्चन वरती जास्त फोकस द्या. अजिबात एक्स्ट्रा क्वेश्चन्स करत बसू नका, कारण कन्सेप्ट तीच असणार आहे. एकाच कन्सेप्टवर तुम्ही 2-3 प्रॉब्लेम जर सॉल्व्ह केले तर काहीच फायदा नाही होणार, टाइम उलट वाया जाईल. त्यापेक्षा चांगला प्रॉब्लेम घ्या, कन्सेप्ट पण चांगली बिल्ड करून घ्या. आता स्टडी करताना काय करायचंय महत्वाचं या चॅप्टरचं, कुठल्या? तर हे जे 4 चॅप्टर बोललो ना, या 4 चॅप्टर बद्दल सगळ्यात पहिलं कन्सेप्ट, फॉर्म्युला आणि थेरम एका पेज वरती नोट डाऊन करूनच घ्या. नोट डाऊन करणं खूप जास्त महत्वाचं आहे. ते पेज समोर ठेवा आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायला घ्या. म्हणजे काय होईल, क्वेश्चन सॉल्व्ह करता करता ती जी कन्सेप्ट आहे ना ती रिवाइज होईल. प्रत्येक वेळा जेव्हा तुम्ही त्या पेजवरती बघताल ना तेव्हा तेव्हा ती कन्सेप्ट पुन्हा तुम्हाला आठवेल. मग एक टाइम असा येईल की तुम्हाला पेज बघायची गरजच नाही पडणार, डायरेक्टली तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आणि जेव्हा दिवस संपेल म्हणजे आजच्या शेवटी प्रिपरेशन पूर्ण झाल्यानंतर ती जी फॉर्म्युला शीट तुम्ही अगोदर तयार केलेली ती रफली 2 ते 3 वेळा लिहून बघा. याचा फायदा आपल्याला एक्झाम मध्ये नक्कीच होणार. कळलं? आणि एक फंडा नेहमी डोक्यात ठेवा, प्रॅक्टिस मोर स्कोअर मोर. जेवढी जास्त प्रॅक्टिस करताल तेवढा स्कोअर जास्त होईल. कळलं नक्की? शुअर? आता उद्याचा दिवस 6 मार्च फुल डे महत्वाचे चॅप्टर करायचे. पहिली गोष्ट, दिवस सुरू करा सर्कल पासून. सेम जे आज करणार तेच उद्या करायचंय. पेज घ्या, पेज वरती प्रॅक्टिस सेट वाईज कन्सेप्ट लिहा. या प्रॅक्टिस सेट मध्ये या कन्सेप्ट यूज होतात, हे थेरम्स यूज होतात, हे समजून घ्या. क्वेश्चन व्यवस्थित आणि नीट सोडवा. आता सर्कल मध्ये 5 एक्सरसाइज आहेत, त्यातला 3.4 थोडासा हार्ड आहे, पण हे बाकीचे एकदम इझी आहेत. कळलं? ते इझिली प्रिपेअर होऊन जातील. मग त्यामुळे हे पटपट पूर्ण करा आणि शेवटी 3.4 प्रिपरेशनला घ्या. कळलं नक्की? समजलं? आणि 3.4 मध्ये 4 ते 5 कन्सेप्ट आहेत, त्या कन्सेप्ट नीट लिहा, नीट समजून घ्या. त्या कशा वापरल्या जातात, कुठल्या क्वेश्चनला वापरल्या जातात हे सुद्धा महत्वाचे आहे. नंतर त्या दिवसाचा दुसरा चॅप्टर म्हणजे उद्याचा दुसरा चॅप्टर कुठला असणार आहे, तर पहिला म्हणजे सिमिलॅरिटी. प्लॅन अगदी सेम असाच असेल, अशाच पद्धतीने आपल्याला प्रिपरेशन करायचंय. शीट प्रिपेअर करावी लागेल. शीट प्रिपरेशनला जास्त वेळ लागत नाही, मोजून 15 ते 20 मिनिटं लागतात, पण ती शीट तुम्हाला जेव्हा तुम्ही एक्झामला जाताल त्याच्या आदल्या दिवशी खूप कामाला येईल. कळलं नक्की? आता काय काय करायचंय सिमिलॅरिटीमध्ये? सिमिलॅरिटीमध्ये सुद्धा हे 2 प्रॅक्टिस सेट आणि हा शेवटचा प्रॅक्टिस सेट एकदम इझी आहे. 1.3 इझीच आहे, फक्त वेगवेगळ्या पद्धतीने सम्स आलेले आहेत, त्यामुळे थोडासा हार्ड जाऊ शकतो. सो सुरुवातीला हे पूर्ण करा आणि शेवटी हा प्रॅक्टिस सेट घ्या आणि कमीत कमी 1.3 2 वेळा रिवाइज करा, कारण ह्याच्यामधलं सम एक्झाम मध्ये दिसेलच. कळलं? नंतर एक चॅप्टर पेंडिंग राहतोय, तो म्हणजे ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्रीचा 6.1 ते फक्त फॉर्म्युला बेस आहे, त्याच्यामधले प्रोजेक्टचे सम नाही केले, नसतील जमत तर त्याला ऑप्शनला ठेवा. अजिबात लोड घेऊ नका, बाकी सगळं प्रिपरेशन व्यवस्थित करून जा. 6.2 एकदम इझी आहे, वर्ड प्रॉब्लेम्स आहेत, फक्त साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा कधी यूज करायचं ते समजून घेतात. दुपारी 3 पर्यंत हे 3 चॅप्टर पक्के करूनच घ्या. कळलं नक्की? आता रिव्हिजन कशी मारायची? 3 पर्यंत झालं, मध्ये थोडासा ब्रेक घ्या. नंतर प्रत्येक प्रॅक्टिस सेट, त्याची कन्सेप्ट आणि त्यांचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आठवण्याचा प्रयत्न करा. प्रॅक्टिस सेट मध्ये कुठली कन्सेप्ट यूज होती ते आठवा. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर 1.2 घेतला तर 1.2 मध्ये बीपीटी थेरम वापरतो आपण, त्यानंतर अँगल बायसेक्टर थेरम वापरतो आपण, त्यानंतर 3 पॅरलल लाईन,
आणि त्यांच्या ट्रान्सव्हर्सलचं एक थेरम होतं. अशा कन्सेप्ट आठवा. हे कन्सेप्ट जर तुम्ही आठवल्या ना तर अपसूक तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन सुद्धा आठवतील. प्रत्येक प्रॅक्टिस सेट वाईज कन्सेप्ट नक्की आठवताल. मी दुसऱ्यांदा बोललोय, कळलं? त्यामुळे हे तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे. सोबतच प्रत्येक क्वेश्चनसाठी आपण कुठल्या स्टेप्स केल्या होत्या, डायग्राम कशी ड्रॉ केली होती ते सुद्धा आठवा. कारण M2च्या पेपरमध्ये डायग्राम ह्या येणार म्हणजे येणार आणि तुम्हाला आन्सर शीट वरती डायग्राम काढाव्याच लागणार. त्यामुळे स्टेप्स आणि डायग्राम वरती जास्त फोकस ठेवा. आता महत्वाची गोष्ट, चॅप्टर नंबर 1, 3 आणि 7 खूप जास्त महत्वाचे आहेत. हे आपण मगाशीच पाहिलं. त्यामुळं या चॅप्टरची रिव्हिजन 2 वेळा झालीच पाहिजे. कारण ह्यांचेच क्वेश्चन एक्झाम मध्ये जास्त दिसणार आहेत. त्यामुळे ह्यांची जेवढी जास्त रिव्हिजन होईल तेवढं चांगलं आहे. आणि चॅप्टरचा सिक्वेन्स असाच ठेवा. सुरुवातीला 2nd चॅप्टर घ्या, त्यानंतर 7th चॅप्टर, त्यानंतर 1st, 5th, 3rd, 6th आणि शेवटी 4th चॅप्टर घ्या. 4th चॅप्टरच्या डायग्राम व्यवस्थित काढा. जेव्हा तुम्हाला कंटाळा येईल, अभ्यास नाही होणार, त्यावेळेला 4th चॅप्टर घ्या. 2च प्रॅक्टिस सेट आहेत, दोघांचे कन्सेप्ट पण इझी आहेत, त्यामुळे तुम्ही इझिली करू शकता. कळलं नक्की? समजला? प्रिपरेशन प्लॅन, रिव्हिजन प्लॅन समजून आला. आता इम्पॉर्टंट क्वेश्चन्स नीट बघून घ्या. टेक्स्टबुक जवळ घ्या आणि टेक्स्टबुक मध्ये मार्क करून घ्या. कळलं? चलो आता इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पटपट मार्क करा. चला, चॅप्टर नंबर 1 पासून व्यवस्थित कुठले क्वेश्चन्स कधी आले ते पण तुम्हाला समजून सांगतो. कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या पण नीट बघता. चलो, प्रॅक्टिस सेट 1.1 हा मार्च 2020, 23, 24 आणि जुलैच्या पण 2 एक्झाम मध्ये आलेला होता. त्यामुळे हा प्रॅक्टिस सेट पण महत्वाचा आहे. आणि त्यातले कुठले क्वेश्चन महत्वाचे आहेत तर 2रा, 3रा आणि 5वा हे 3 क्वेश्चन जरी तुम्ही व्यवस्थित केले तरी सगळ्या कन्सेप्ट इझिली होऊन जातील. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.2 बघा. 1.2 मध्ये सुद्धा 2nd क्वेश्चन, त्यानंतर 3rd क्वेश्चन, 5th क्वेश्चन आणि 7th क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. त्यातला 5th क्वेश्चन 2023 ला आला होता. सेम 2023 ला जुलैमध्ये 7th क्वेश्चन आला होता. आता 9th क्वेश्चन पण महत्वाचा आहे, 10th क्वेश्चन पण महत्वाचा आहे. 2 इयरला 10th क्वेश्चन आला होता. एकदा ऍक्टिव्हिटी म्हणून आला होता आणि एकदा 4 मार्कचा क्वेश्चन म्हणून आला होता. सो हे क्वेश्चन नीट व्यवस्थित करतात. आता 1.3 मध्ये पण बघा 3rd क्वेश्चन, त्याच्यानंतर 6th क्वेश्चन जो लास्ट इयर येऊन गेला होता, 7th क्वेश्चन, 8th क्वेश्चन जो 2022 ला आला होता आणि 9th क्वेश्चन. हे 4 क्वेश्चन जरी केले व्यवस्थित तरी कन्सेप्ट तुमच्या पक्क्या होऊन जातील. नंतर 1.4 बघा. 1.4 MCQ आला होता 2022 आणि 2022च्या जुलैमध्येच. मार्च 2020 ला हा वरचा क्वेश्चन ऍज इट इज विचारला गेला होता. कन्सेप्ट बिल्ड करण्यासाठी पहिला क्वेश्चन, 3रा क्वेश्चन, 4था क्वेश्चन आणि 6वा क्वेश्चन व्यवस्थित स्वतःहून सॉल्व्ह करून बघतात. कळला? पहिला चॅप्टर इझी आहे, इझिली प्रिपेअर होऊन जाईल. आता जे इम्पॉर्टंट थेरम्स आहेत तुमच्या बोर्डच्या एक्झामच्या दृष्टीने त्यावरती नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगेल. अजिबात लोड घेऊ नका. आता फक्त क्वेश्चन्स पटपट मार्क करा. प्रॉब्लेम सेटमध्ये सुद्धा क्वेश्चन नंबर 4, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 8, क्वेश्चन नंबर 9 ऍक्टिव्हिटी म्हणून पण क्वेश्चन हा पडला होता. नीट बघून घेतात. एकदा प्रूफ स्वतःहून राईट करा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 आणि क्वेश्चन नंबर 12 हे बोर्डला आलेले क्वेश्चन्स आहेत, त्यामुळे रिपीट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. व्यवस्थित बघून घेतात. नंतर चॅप्टर नंबर 2 बघा. एकदम इझी चॅप्टर आहे. 2च प्रॅक्टिस सेट आहेत. त्यातला पहिला प्रॅक्टिस सेटच आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे. पहिल्या प्रॅक्टिस सेट मध्ये बघा MCQ मध्ये पहिला क्वेश्चन येऊ शकतो. त्यातले 3 क्वेश्चन मार्क करून दिलेत. त्यानंतर क्वेश्चन 2 आणि क्वेश्चन 3 या सगळ्या बोर्ड एक्झाम मध्ये आलेला होता, ऍज इट इज आला होता. नंतर मार्च 2023 ला क्वेश्चन 4 आला होता. फक्त विचारण्याची पद्धत वेगळी होती, बाकी सोल्युशन वगैरे सेम होतं. सेम 5th क्वेश्चन पण, 6th क्वेश्चन पण, 7, 8 आणि 10 व्यवस्थित बघून घ्या. या प्रॅक्टिस सेट मध्ये 2 मार्कचे क्वेश्चन इझिली फ्रेम होतात आणि इझिली तुम्हाला विचारले जाऊ शकतात. कारण स्टेप खूप कमी आहेत. 2 ते 3 स्टेप मध्ये सोल्युशन निघतं. काही ठिकाणी तुम्हाला 4-5 स्टेप्स लिहायच्यात. त्यामुळे हे क्वेश्चन तुम्हाला 2 मार्काला नक्की दिसतील. आता प्रॅक्टिस सेट 2.2 बघा. 2.2 एवढ्या सगळ्या बोर्ड एक्झाम मध्ये विचारला गेलाय बघा. अपोलिनियस थेरम व्यवस्थित कसं लिहायचं नीट बघा. क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 पक्का करून घ्या. त्याच्यामध्ये हे थेरम तुमचं पक्का होऊन जाईल. सोबत क्वेश्चन नंबर 4 पण नीट बघतात. आता प्रॉब्लेम सेटचे क्वेश्चन पण मार्क करून देतो. क्वेश्चन 3, क्वेश्चन 4, त्यानंतर क्वेश्चन नंबर 8, क्वेश्चन नंबर 10 आणि क्वेश्चन नंबर 14 व्यवस्थित मार्क करून घ्या आणि याच क्वेश्चनची प्रॅक्टिस व्यवस्थित करा. आता महत्वाचा चॅप्टर सर्कल. सर्कल मध्ये सुद्धा इझी कन्सेप्ट आहेत. प्रॅक्टिस सेट 3.1 बघा.
3.1 मध्ये सुद्धा सगळे क्वेश्चन इझी आहेत, तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. 2 कन्सेप्ट वरती हा प्रॅक्टिस सेट आहे. सोल्युशन थोडं लेंदी आहे आय नो, पण स्टेप एकदम इझी आहेत, व्यवस्थित बघून घ्या. कदाचित एक्झाम मध्ये 2 मार्कला यांचे पण 2 क्वेश्चन असे विचारले जातील, त्यामुळे प्रत्येक क्वेश्चन नीट सॉल्व्ह करून बघतात. आता 3.2 तर तुम्हाला खूप इझी जातो, बरोबर, एकदम इझी आहे. तरी पण त्यातला तिसरा क्वेश्चन आणि चौथा क्वेश्चन मार्क करून दिलाय, नीट बघून घेताल. पहिले 2 क्वेश्चन इझी आहेत, त्यामुळे ते प्रिपेअर करायची गरज नाही. एका ठिकाणी फक्त ऍडिशन करायचे, एका ठिकाणी सबट्रॅक्शन करायचे, त्यामुळे ते सहज होऊन जातील. आता पुढं 3.3 सिंपल प्रॅक्टिस सेट आहे, फक्त 3 सम आहेत. सेंट्रल अँगल वरती आहे, जेवढा सेंट्रल अँगल असतो तेवढंच आर्कचं मेजरमेंट असतं. या एका कन्सेप्ट वरती 1 2 3 क्वेश्चन्स आहेत, इझिली बघून घेतात. आता महत्वाचा प्रॅक्टिस सेट येतो 3.4. बघा 3.4 कुठे गेला, एकच मिनिट. 3.4 यातला पहिला क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन, चौथा क्वेश्चन, 6वा, 7वा आणि 8वा. आता ऍज इट इज क्वेश्चन नाही पडणार, पण फिरून मात्र येणार. हा प्रॅक्टिस सेट महत्वाचा आहे. ऍज इट इज म्हणजे अशीच डायग्राम येईल असं काही नाहीये, असाच क्वेश्चन फ्रेम होईल असं काही नाहीये, पण कन्सेप्ट मात्र युज होईल. त्यामुळे कन्सेप्ट पक्की करण्यासाठी हे सब व्यवस्थित सॉल्व्ह करून बघतात. आता ह्याच्यानंतर पुढचा प्रॅक्टिस सेट 3.5 इझी आहे. सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ सिंपल कन्सेप्ट वरती आहे. कन्सेप्ट नीट बघा आणि व्यवस्थित सम सॉल्व्ह करून घ्या. आता याच्यानंतर प्रॉब्लेम सेट बघा. प्रॉब्लेम सेट मध्ये तिसरा क्वेश्चन, त्यानंतर 5वा क्वेश्चन, त्याच्यानंतर येतो क्वेश्चन नंबर 15 आणि 14. स्टेप्स बघून घ्या, स्टेप्स पक्क्या झाल्या की सोल्युशन काढणं इझी जाईल. क्वेश्चन नंबर 18 सुद्धा. आता महत्वाचा चॅप्टर येतो जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन, जो इझिली प्रिपेअर होऊन जाईल आणि कमी वेळेमध्ये होईल. त्यासाठी प्रत्येक डायग्राम ड्रॉ केलीच पाहिजे असं काही नाहीये. बघा बोर्ड एक्झामला हे 3 क्वेश्चन आले होते, त्यामुळे या 3 क्वेश्चनचा व्यवस्थित सराव करा, डायग्राम व्यवस्थित ड्रॉ करून घेतात. नंतर 4.2 कुठल्या बोर्ड एक्झामला आलाय बघा, 19, 22, 20, 23 आणि जुलै 22च्या एक्झाम मध्ये आलेला आहे. हे क्वेश्चन जे दिलेले आहेत त्यांची प्रॅक्टिस झाली की बोर्ड एक्झाम मध्ये तुम्ही सहज सॉल्व्ह करू शकता. कळलं नक्की. आता चॅप्टर नंबर 4 मध्येच प्रॉब्लेम सेट मधला 7वा आणि 8वा व्यवस्थित बघा, थोडासा वेगळा आहे. हा सॉल्व्ह करता आला की हा चॅप्टर पक्का झाला. कळलं नक्की. आता जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन फॉर्म्युला बेस्ड चॅप्टर बघा, 1 2 3 कन्सेप्ट आहेत. 3 कन्सेप्टचे 7 ते 8 फॉर्म्युले आहेत. फॉर्म्युले नीट बघा, फॉर्म्युले 2-3 वेळा लिहून घ्या आणि हा चॅप्टर पक्का करूनच घ्या. अजिबात या चॅप्टर मध्ये काहीच ऑप्शनला सोडू नका. आता काय काय महत्वाचं आहे परत प्रॅक्टिस सेट मध्ये जाऊया आणि महत्वाचे क्वेश्चन्स नीट समजून घेऊ. बघा मार्च 2020, 23 जुलै 2022, मार्च 2019, जुलै 2019 या कन्सेप्ट वरती क्वेश्चन्स आले होते. त्यामुळे हे जे आयएमपी क्वेश्चन्स दिलेत हे व्यवस्थित स्टेप वाईज सॉल्व्ह करतात. केले मार्क. आता नंतर क्वेश्चन नंबर 5, 7 आणि 8 केले. आता पुढची कन्सेप्ट आणि त्या कन्सेप्ट वरचे क्वेश्चन्स बघा. प्रॅक्टिस सेट 5.2 बघा, या कन्सेप्ट आहेत या तुम्हाला 5.2 मध्ये लागणार आहेत. ठीक आहे. आता 5.2 मधले क्वेश्चन्स बघताल पटपट. मार्च 2022 ला यांच्यामधला क्वेश्चन आला होता. मार्च 2023, मार्च 2022 म्हणजे एकाच एक्झाम मध्ये या प्रॅक्टिस सेटचे 2 सम्स आले होते. त्यामुळे व्यवस्थित बघा, हे क्वेश्चन 3 मार्कला सुद्धा येऊ शकतात. केले मार्क. आता प्रॅक्टिस सेट 5.3 स्लोपच्या फॉर्म्युल्यावरती डिपेंड आहे, इझी आहे. बघा मार्च 19, 20, 24 आणि जुलै 23 क्वेश्चन आला होता स्लोप काढण्यासाठी. जे आयएमपी क्वेश्चन्स दिलेत पटपट पटपट मार्क करून घ्या. घेतले मार्क करून. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 आणि 8 सुद्धा मार्क करा. आता प्रॉब्लेम सेट मध्ये ना काही ट्रिकी क्वेश्चन आहेत. क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 12, 13 आणि 19 नंतर 20 यांचं सोल्युशन नीट बघा. स्टेप्स त्याच आहेत, फक्त थोडं वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह केलेत, त्यामुळे नीट समजून घेताल. केले मार्क नक्की. आता ट्रिग्नोमेट्री बेसिक हा टेबल आला पाहिजे, व्यवस्थित जमला पाहिजे. नंतर हा टेबल सुद्धा ह्याच्या व्हॅल्यू कशा फिलअप करायच्या नीट एकदा बघून घेताल. क्वेश्चन्स नीट समजून घ्या. चला पटपट. 6.1 बघा, एवढ्या एक्झामला 6.1 वरती क्वेश्चन आला होता. क्वेश्चन 1, 3 आणि 4 पक्के करून घ्या. आता प्रूव्ह दॅटचे जे सम सांगितले तेवढेच व्यवस्थित करतात. आता प्रॉब्लेम असा आहे की काही जणांना प्रूव्ह दॅटचे सम जमत नाहीत, ऑप्शनला ठेवा.
ऑप्शनला ठेवा, काही प्रॉब्लेम नाहीये. बाकी सगळं उरकून घ्या, हा पार्ट ऑप्शनला ठेवला तरी पण चालेल. फक्त त्यातले मी सांगितलेले सम्स एकदा बघून घ्या. जर वाटत असेल तुमचं प्रिपरेशन होतंय तर हे सम सॉल्व्ह करा, नाही तर हा सेक्शन ऑप्शनला ठेवला तरी पण चालेल. प्रॅक्टिस सेट 6.2 मधले सम्स बघा पटपट. वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6. जुलै 2023, नोव्हेंबर 2020 ला या प्रॅक्टिस सेट वरती क्वेश्चन आला होता. आता प्रॉब्लेम सेट मधले काही क्वेश्चन्स बघा. क्वेश्चन नंबर 8, 9 आणि 10. व्यवस्थित सोल्युशन फक्त बघून घ्या, कम्प्लीट सोल्युशन लिहू नका, फक्त आन्सर काढायचा प्रयत्न करा. बाकी सगळ्या स्टेप तुम्ही 6.2 मध्ये करतच आहात, त्यामुळे ते परत करायची अजिबात गरज नाहीये. नंतर मेन्सुरेशन, हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला बाय हार्टच पाहिजेत. फॉर्म्युले 2-3 वेळा नीट बघून घ्या. आता क्वेश्चन्स कुठले कुठले महत्वाचे आहेत. प्रॅक्टिस सेट 7.1 वरती मार्च 20, 23 आणि 24 या प्रॅक्टिस सेट वरती क्वेश्चन आला होता. ऍज इट इज विचारणार नाही, पण या प्रॅक्टिस सेटची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर बोर्ड एक्झाम मध्ये हे क्वेश्चन्स इझी जातील. डायग्राम चेंज होऊ शकते, व्हॅल्यू चेंज होऊ शकतात, पण प्रोसेस अजिबात चेंज नाही होणार, कन्सेप्ट अजिबात चेंज नाही होणार, हे वरचे फॉर्म्युले अजिबात चेंज नाही होणार. त्यामुळे हे क्वेश्चन्स व्यवस्थित सॉल्व्ह करून घ्या. हे क्वेश्चन्स थोडेसे लेंदी आहेत, कळलं. क्वेश्चन नंबर 3, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 12 व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 7.2 मार्च 2023 ला सेकंड क्वेश्चन आला होता. 3च क्वेश्चन्स आहेत, त्यातली एक तर ऍक्टिव्हिटी आहे आणि फॉर्म्युले पण सिंपल आहेत. 2-3 वेळा फॉर्म्युले तुम्ही लिहून बघितले तरी इझिली होऊन जातील. आता प्रॅक्टिस सेट 7.3 बघा, याच्यावरती सुद्धा या 2 बोर्ड एक्झाम मध्ये क्वेश्चन आला होता. क्वेश्चन नंबर 3, 5, 6 आणि नंतर 8, 10, 12 आणि 13. 2020 ला हा क्वेश्चन आला होता. इथं ट्रँगल आहे, त्यांनी स्क्वेअर म्हणून विचारला होता, पण प्रोसेस सेम होती, क्वेश्चन पण सेम होते, फक्त डायग्राम वेगळी होती, कळलं. नंतर प्रॅक्टिस सेट 7.4 सेकंड क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन, फोर्थ क्वेश्चन आणि फिफ्थ क्वेश्चन नीट सॉल्व्ह करून बघताल. प्रोसेस त्यांची सिंपल आहे, एका फॉर्म्युल्यावरती ते क्वेश्चन सहज होऊन जातात. नंतर प्रॉब्लेम सेट मधले हे क्वेश्चन 3rd, 5th, 7th, 10th आणि 11 कळले. आयएमपी क्वेश्चन समजले. या क्वेश्चनची व्यवस्थित प्रॅक्टिस करताल, हेच क्वेश्चन वेगवेगळ्या पद्धतीने एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतील. तुमची कन्सेप्ट पक्की असेल, तुम्हाला स्टेप्स माहिती असतील, तो क्वेश्चन कुठला का येणार तुम्ही सहज सॉल्व्ह करू शकता. समजलं. डायग्राम पण व्यवस्थित बघून घ्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये इम्पॉर्टंट थेरम्स कुठले आहेत, त्यानंतर क्वेश्चन 4 मध्ये कुठले थेरम येऊ शकतात त्याच्यावरती आपण डिस्कशन करू. व्यवस्थित तुम्हाला त्याही व्हिडिओमध्ये प्रॉपर थेरम कसे प्रिपेअर करायचे ते पण सांगेल. कळलं नक्की. तोपर्यंत व्यवस्थित हा प्लॅन फॉलो करा. 1.5 दिवस हातात आहे, अजिबात ब्रेक घेऊ नका. प्रॉपरली टाइम मॅनेज करा, युटिलाइज करा, जेणेकरून बोर्ड एक्झाम मध्ये आपल्याला त्याचा फायदा होईल. कळलं. व्यवस्थित प्रिपेअर करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.